नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय 2025साठी मेंटल ॲबिलिटीचे 50 महत्त्वपूर्ण प्रश्न आपण बघणार आहोत। या 2025च्या परीक्षेमध्ये हे प्रश्न नक्कीच विचारले जातील असे मी प्रश्न घेऊन आलो आहे। तर व्हिडिओला पूर्ण बघा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला जो आता सुरू करूया, तर आपला पहिला प्रश्न असा आहे, तर इथं आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये ऑड मॅन आउट आपल्याला पहिल्यांदा विचारले जात असतं। ऑड मॅन आउटचे आपल्याला घटक आहे तो आपल्याला पहिल्यांदा विचारलेला जातो। तर इथे पण आपल्याला काय विचारलं आहे, ऑड मॅन आउट म्हणजे चुकीचे पद ओळखणे, तर आता याच्यात चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे। तर याच्यात चुकीचं काय आहे, इथे यांनी ही जी फिगर आहे, ही एक जी इथे फिगर दिली आहे, या फिगरमध्ये 2 सर्कल्स आहे। ही एक रेक्टँगल शेप फिगर आहे, याच्यामध्ये 2 सर्कल्स आहे। ही एक ट्रायंगल शेप फिगर आहे, याच्यामध्ये 2 सर्कल्स आहे, ठीक आहे। आणि ही एक सर्कल शेप एक फिगर आहे, याच्यामध्ये 1 सर्कल आहे। तर यामध्ये काय ऑड दिसतंय, तर यामध्ये मला असं ऑड वाटतंय की यामध्ये आपल्याला सगळीकडे आपल्याला 2 सर्कल्स दिसत आहे, पण जी डी नंबरची आकृती सर्कलमध्ये एकच सर्कल दाखवत आहे, म्हणून डी नंबरची आकृती मला चुकीची वाटत आहे। तर आपलं ऑप्शन नंबर करेक्ट आहे डी। तर चला तो पुढल्या प्रश्नाला जाऊया। तर पुढला प्रश्न असा आहे, सर्कलमध्ये 2 शेडेड कलर दिले आहे, ठीक आहे, आणि 3 शेप, एक ट्रायंगल, सर्कल, 2 सर्कल, इथे 2 सर्कल, एक ट्रायंगल, इथे 2 सर्कल, एक ट्रायंगल, इथे 2 सर्कल, एक ट्रायंगल, यांच्याबद्दल काय आपली अडचण नाही। तर ठीक आहे, तर इथे यांनी 2 शेपला कलर केलेला आहे, इथे सुद्धा 2 कलर्स आहे, ठीक आहे। या सर्कलमध्ये 2 कलर्स आहे, याच्यात 2 कलर्स आहे, ठीक आहे, याच्यात सुद्धा 2 कलर्स आहे, म्हणजे 2 ठिकाणी कलर्स केलेले आहे या तिन्ही याच्यात, पण याच्यात एकाच ठिकाणी कलर केलेलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी आहे ऑड आहे। तर आपल्या आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया। तर आपला असा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की खाली बघूया। हां, आता आपल्याला हे एक शेप आहे, या शेपमध्ये खालचा जो भाग आहे याला कलर डार्क शेड केलेला आहे, ठीक आहे, म्हणजे या सपोज या ठिकाणी डार्क शेडिंग केली आहे, या ठिकाणी सुद्धा तसेच खालच्या भागाला डार्क शेडिंग केली आहे, या ठिकाणी पण खालच्या भागाला डार्क शेडिंग केली आहे, पण या आकृतीमध्ये इथे असं समोरच्या ज्या टोकाला अशी डार्क शेडिंग केली आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी आहे करेक्ट आन्सर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न, ठीक आहे, तर आता आपण बघूया तिसरा प्रश्न। तर तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला होमवर्कमध्ये सोडवायचा आहे। तिसरा प्रश्न अवघड सोपा प्रश्न आहे, हा होमवर्कमध्ये सोडवायचा आहे, ठीक आहे। हा प्रश्न कशा सोडवायचा होमवर्कमध्ये, आणि कॉमेंट बॉक्समध्ये मला याचा आन्सर नक्की सांगा। तर आता आपण बघत आहोत 5वा प्रश्न, ठीक आहे। तर हे 5वा प्रश्न चांगला झूम करून दाखवतो। हा क्वेश्चन आहे, या क्वेश्चनमध्ये स्क्वेअरमध्ये तुम्हाला दाखवतो, समजा नीट, स्क्वेअरमध्ये स्क्वेअर दाखवला आहे, ठीक आहे, हा स्क्वेअर आहे, ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा मध्ये हा स्क्वेअर दाखवला आहे, ठीक आहे। आता हा ट्रायंगल आहे, आणि या सर्कलमध्ये सुद्धा यांनी एक ट्रायंगल दाखवलेला आहे, याच्या बाहेर एक आता याच्या बाहेर एक असा शेप आहे, ठीक आहे, असा शेप आहे मग याच्या बाहेर पण यांनी हेच दाखवलेलं आहे, पण इथे असं आहे, इथे ना आपल्याला एक हा शेप असा शेप दाखवलेला आहे, पण याच्यामध्ये स्क्वेअर दिलेला आहे, म्हणून आपलं जे करेक्ट जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे। तर चला तर नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया। तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, सिमिलर आकृती, म्हणजे आता इथं दाखवलं आहे सिमिलर फिगर, म्हणजे हे बघा, द चूज द पिक्चर ऑफ सिमिलर क्वेश्चन, म्हणजे सिमिलर क्वेश्चन आपल्याला आता आलेला आहे दुसरा टॉपिक, ठीक आहे। तर सिमिलरमध्ये कसं आहे, तर आता बघूया, ही जी आकृती हिच्यासारखी सेम आकृती आपल्याला कुठे दिसते, तर ऑप्शन नंबर 1 मध्ये तर नाही दिसत आहे, कारण की सेम इथे चुकीची आकृती दाखवली आहे। ऑप्शन नंबर 2 मध्ये इथे असं डार्क शेड नाही, इथे डार्क शेड नाही, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे। इथे यांनी बाहेर दिलेलं आहे, इथे ऑप्शन नंबर 3 मध्ये यांनी असं बाहेर दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन 3 मध्ये पण आपलं चुकीचा आन्सर आहे। ऑप्शन 4 मध्ये ही जी आकृती आहे, ही आकृती हुबेहूब ऑप्शन नंबर 4 मध्ये दाखवली आहे, म्हणून आपलं करेक्ट जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन नंबर 4 असणार आहे। तर आता खाली बघूया, खाली जे असं क्वेश्चन आहे 6 नंबरचा प्रश्न, सेम अशी आकृती, आता इथे सेम अशी आकृती, आता हे बघा, इथे यांचं टोक हे वर झालं आहे, हे जास्त वर झालं आहे, ठीक आहे, आणि हे जे टोक हे जास्त वर झालं, म्हणून ऑप्शन नंबर 1 नाही येणार,
ही जी आकृती यांनी उलटी केली म्हणजे पाण्यातील प्रतिमा आहे याची, पण म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 सुद्धा नाही येणार आहे. हां, ऑप्शन नंबर 3 मध्ये यांनी बाजूला असं दाखवलेलं नाही आहे. ठीक आहे, बाजूला जे आपले जी अशी शेप आहे तो दाखवलेला नाही आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 पण आपलं रॉंग आन्सर आहे. ऑप्शन नंबर 6 ही जी फिगर हुबेहूब आपल्याला इथे दाखवण्यात आली आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 आहे आपला करेक्ट आन्सर आहे. तर आता बघूया 7वा प्रश्न. तर 7वा प्रश्न असा आहे की याच्यासारखी हुबेहूब आकृती बघायची. एक असं तोंड इकडे आहे, ठीक आहे, एक असं आहे, एक असं आहे. याच्यासारखी हुबेहूब आकृती कुठे दिसते आपल्याला? ऑप्शन नंबर ए मध्ये नाही आहे, कारण की ए मध्ये हुबेहूब असं दाखवलेलं आहे आणि आपल्याला ऑपोजिट डायरेक्शनचं लागतं आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी मध्ये त्यांनी उलटं दाखवलेलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी नाही येणार. ऑप्शन नंबर डी नाही येणार. ऑप्शन नंबर बी आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर आपण आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन, 8वा प्रश्न. तर आपला असा प्रश्न आहे, हुबेहूब अशी आकृती बघायची. ऑप्शन नंबर ए नाही येणार, ऑप्शन नंबर सी नाही येणार, ऑप्शन नंबर डी नाही येणार. आपलं करेक्ट आन्सर जे असणार ते आहे ऑप्शन नंबर बी. तर चला तर आता आपल्या 9व्या प्रश्नाकडे जाऊया. तर 9व्या प्रश्नाकडे असं जाऊया. तर 9व्या प्रश्न असा आहे की इथे असं एक आकृती दाखवलेली आहे. ठीक आहे, इथे आकृती दाखवलेली ही पूर्ण डार्क आहे आणि ऑप्शन नंबर ए नाही येणार, कारण की यांनी त्याचा एक पार्ट काढलेला आहे, आता तो डार्क नाही केला आहे, खालचा सगळा पार्ट डार्क आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए हे नाही येणार आहे. ऑप्शन नंबर बी मध्ये हुबेहूब दाखवलं आहे, पण इथे असं टोक नाही आहे, असं जे इथे टोक आहे हे असं टोक नाही आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी नाही येणार. ठीक आहे, तर आता ऑप्शन नंबर डी मध्ये यांचं टोक इकडं गेलेलं आहे, म्हणजे कसं दाखवतो मी तुम्हाला, एकच मिनिट. तर ऑप्शन नंबर सी मध्ये